नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 53. वंशूचे नाव ऐकून नीलच्या डोळ्यात पाणी दाटून आले. त्याने स्टेजवर उभ्या त्याच्या गुन्हेगारांकडे पाहिले आणि डोळे पुसत तो उठला. वसू, कावेरीने त्यांच्या टीमने त्याला बेस्ट लक दिले. तसे तो त्याच्या कोटचे बटन लावत स्टेजवर गेला. त्याची तिरस्कारित नजर आलोकवरच खेळली होती. आलोकने हसत नीलला पाहिले तसे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. नील? अनिका शॉक होत पुटपुटली. नीलने आलोकवरची नजर हटवली आणि ऑडियन्सकडे बघायला लागला. आपले टॉप 10 डिझायनर स्टेजवर आलेले आहेत. आता काहीच वेळात शोच्या लास्ट राऊंडला सुरुवात होत आहे. मग रेडी आहात तुम्ही सगळे? अँकरने हसून सगळ्यांकडे नजर फिरवली. सगळ्यांनी होकार भरला. तसे काही सुंदर मुली स्टेजवर दाखल झाल्या. प्रत्येकीच्या हातामध्ये एक मोठे ट्रे होते. त्यावर एक मखमली कापड झाकले होते. तर हा आहे आपला नेक्स्ट राऊंड, अँकर बोलला. तसे सगळेच गोंधळून बघायला लागले, शिवाय नीलच्या, कारण त्याला माहीत होते एक सरप्राईज राऊंड होणार आहे. म्हणजे या राऊंडला आमच्या मॉडेल रॅम्पवर नाही का चालणार? आलोकने विचारले. गुड क्वेश्चन. तुमच्या मॉडेल रॅम्पवर चालणार, पण तुम्ही आधीच डिझाईन करून आणलेल्या ड्रेसवर नाही, अँकर हसून बोलला. मग? सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. ही तुम्हा सगळ्या डिझायनरची परीक्षा आहे. जो या राऊंडमध्ये त्याचे बेस्ट देईल तोच आजचा विनर असेल. सो गाईज, तुमच्याजवळ 40 मिनिट्स आहेत. या वेळात तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी दाखवायची आहे. तुम्ही सगळे तुमच्या एका मॉडेलला स्टेजवर बोलावून घ्या. तुम्हाला दिलेल्या साहित्याचे एक सुंदर ड्रेस बनवायचे आहे आणि तेच ड्रेस घालून तुमची मॉडेल रॅम्पवर चालेल, अँकरने सांगितले. तसे सगळे शॉक झाले. हे कोणते कॉम्पिटिशन होते? त्यांनी आधीच सगळ्या राऊंडसाठी वेगवेगळे ड्रेस आणले होते. मग अचानक बदल का? पण विचार करायला वेळ होताच कुठे? अँकरच्या सूचनेनुसार सगळ्या ब्रँडकडून एक एक मॉडेल स्टेजवर आले. व्हॅबकडून कावेरी आली. ती नीलजवळ उभी झाली. पण ट्विस्ट इथेच संपला नव्हता. स्टेजवर पाठोपाठ छोट्याशा रूमसारखे दिसणारे कठडे घेऊन काही क्रू मेंबर आले. त्या रूममध्येच त्यांच्या मॉडेलला ड्रेस घालून द्यायचे होते. प्रत्येक कठड्यात एक कॅमेरा होता, त्यामुळे प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी स्क्रीनवर लाईव्ह बघता येणार होती. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. सो गाईज, तुम्हाला दिलेल्या नंबरनुसार तुम्ही तुमच्या मॉडेलसोबत रूममध्ये जा, अँकर बोलला. तसे सगळेच त्यांच्या मॉडेलसोबत त्या रूममध्ये गेले. सगळ्यांनी ट्रे उघडून पाहिले तर त्यात 3 रंगाचे वेगवेगळे कापड, काही सुताचे बंडल, डेकोरेशनसाठी गोल्डन सिल्वर बीड्स, कुंदन, सितारे, गोल्डन सिल्वर रेशमी धागा, एक सीझर. म्हणजे फक्त 40 मिनिटात ड्रेस तयार करायचे होते. तेही सगळ्या वस्तूंचा उपयोग करून, तेही हाताने. एक चांगले डिझाईन तयार करायला कितीतरी दिवस लागायचे. ते फक्त काही मिनिटात करणे ही खरंच खूप मोठा टास्क होता. सगळे घाईने त्यांच्या तयारीला लागले, तर नील अजूनही त्या वस्तूंना बघत होता. एकीकडे घड्याळाची टिकटिक सुरू होती. 10 मिनिट तर असेच निघून गेले होते. फक्त अर्ध्या तासात त्याला ड्रेस तयार करायचे होते. नील, काय करतोय तू? फास्ट, वेळ निघून जात आहे, कावेरी चिडून नीलला बोलले. पण नील अजूनही कसल्याशा विचारात हरवलेला. तिकडे अखिलने कापड कापून हाताने स्टिचही करू लागला. तसेच बाकी 8 डिझायनरनेही काम सुरू केले. एवढ्या वर्षात याच्या बुद्धीला जंग लागली हे सिद्ध होत आहे. याला बघून अनिका तोंड वाकडे करत स्क्रीनवर चढकणाऱ्या नीलला बघत मनातच बोलली. तिने आलोककडे पाहिले. तो भरभर त्याचे हात चालवत होता. त्याला बघून अनिका खुश झाली. शनाया, अनिका रिलॅक्स बसून होत्या. नीलला काय झाले? वेळ निघून जात आहे आणि तो असा शांत का उभा आहे? बाकींचे तर कामही सुरू झाले, वीणा अस्वस्थ होत बोलली. पण विद्युत एकटक नीलला बघत होता. तोही एक डिझायनर होता. त्याच्या डोळ्यात बघून विद्युतला कळले नील नक्कीच धमाका करणार आहे. तो हलकेच गालात हसला.
तू त्याच्यावर विश्वास ठेव क्युटी पाय, विद्युत तिचे हात हातात घेत बोलला. वीणा काहीच बोलली नाही, पण मनातून खूप घाबरली होती. नील प्लीज डू समथिंग, आपण हरू अशाने. बाहेर तिच्या टीम सोबत उभी वसिधा तोंडातच पुटपुटली. तिची टीम बाहेर मोठ्या स्क्रीनवर दिसणाऱ्या नीलकडेच गोंधळून बघत होते. बाकीच्या ब्रँडचे तर मॉडेल असिस्टंट सगळे नीलला बघून त्याची टर उडवत होते. एवढं सोपं नाही हे राऊंड पार करणं. व्हॅबवाले चोरीच्या डिझाईनवर कसे तरी टॉप 10 मध्ये तर पोहोचले, पण आता यांची लायकी दिसणार आहे. व्हॅबचा दे एंड झालंच म्हणून समजा. एकमेकांना टाळी देत सगळे व्हॅब टीमकडे बघून हसायला लागले. वसुधाने रागात सगळ्यांना पाहिले तसे ते अधिकच मोठ्याने हसायला लागले. नील वेकअप, हे झोपा काढण्याची वेळ नाही आहे, कावेरी चिडून बोलली. तसे नीलने त्याच्या ओठांवर बोट ठेवून तिला शांत राहायला खुणावले. कावेरी वैतागून त्याला बघायला लागली. त्याने घड्याळात वेळ पाहिली आणि ट्रेमध्ये असलेला एक कपडा त्याने उचलला. जवळपास 2-2.5 मीटर सिल्कचा तो कापड. त्याने कपड्याची 2 टोकं घेऊन कावेरीच्या शोल्डरवर क्रॉस करून एक नॉट बांधली. तिथून त्याने छातीपासून कमरेपर्यंत येतील असे छोटे छोटे प्लेट्स बनवल्या. त्या सगळ्या त्याने धाग्याने एकत्र शिवून घेतले. बाकी उरलेल्या कपड्याला तिच्या अंगाभोवती गुंडाळून घेत त्याला एका गाऊनचे रूप दिले. दुसऱ्या एका कापडाचे 2 भाग केले. एका मोठ्या तुकड्याचे त्याने फ्लॉवर तयार करून ते शोल्डर जवळ शिवले. त्यामुळे शोल्डरवरची नॉट लपली. तर दुसऱ्या तुकड्याला सितारे लावून कमरबंद सारखे तिच्या कमरेभोवती बांधले. जो तिसरा कपडा होता त्याचा छोटासा तुकडा घेऊन त्याने त्याचे बो तयार केले आणि कमरबंदाच्या मधोमध चिकटवले. बोच्या सेंटरमध्ये एक कुंदन, खूप सुंदर असे गाऊन त्याने तयार केले होते. आता वेळ होती फायनल टच द्यायची. त्याने भरभर मोत्याचे माळ बनवून त्याचा छोटा तुकडा ड्रेसच्या गड्यावर चिकटवले. कुंदन स्टोनने त्या ड्रेसला त्याने डेकोरेट केले. सगळे तर तोंडात बोटं घालून एकटक नीललाच बघत होते. त्याची स्पीड, त्याची क्रिएटिव्हिटी बाकी डिझायनरच्या मानाने खूप वेगळी होती. 10, 9, 8, 7 1 काउंट डाऊन सुरू झाला. तसे नील दोन्ही हात वर करून कावेरीच्या दूर झाला. अँकरच्या पुढल्या सूचनेनुसार सगळे डिझायनर त्यांच्या मॉडेलसोबत एक एक करून रॅम्पवर वॉक करू लागले. सगळ्यात शेवटी कावेरीचा हात पकडून नील स्टेजवर आला. स्क्रीनपेक्षा ती ड्रेस प्रत्यक्षात खूप सुंदर दिसत होता आणि मुख्य म्हणजे त्यात कावेरी खूप सुंदर आणि कम्फर्टेबल दिसत होते, जणू तिच्यासाठीच त्याने ते डिझाईन बनवले असावे. काही मॉडेल त्यांच्या ड्रेससोबत अनकम्फर्टेबल दिसत होत्या. त्यात आलोकची ही मॉडेल होती. तिला तर नीट चालताही येत नव्हते. एखाद्या रोबोटसारखी कसे तरी ती चालत होती. या नादात ती तिच्या परफॉर्मकडे लक्ष देऊ शकले नाही. तर काहीच्या डिझाईन अजूनही अर्धवट राहिल्या होत्या. या 10 डिझाईनपैकी सगळ्यांच्या नजरा खेळल्या होत्या त्या फक्त नील माडीने डिझाईन केलेल्या त्या युनिक गाऊनवर. आणि सगळ्यांना अंदाज आलाच विनर कोण असेल. जजेसही नीलवर खूप इम्प्रेस दिसत होते. फायनली रिझल्ट अनाऊन्स करण्याची वेळ आली. लेडीज अँड जेंटलमॅन, शेवटी तो क्षण आलाच. आज आपल्याला आपला विनर मिळणार आहे. तर सगळ्यांना कळलंच असेल विनर कोण आहे. अँकरने जल्लोषात विचारले. नील. ऑडियन्समध्ये एकच आवाज घुमला. वीणाने तर खुश होत विद्युतच्या दंडाभोवती हात गुंफले. इकडे वसुधाने फिंगर क्रॉस केले. शनाया अनिकाचा चेहराच उतरला. तर आपले आजचे विनर आहेत व्हॅब डिझायनर मिस्टर नील माडी, ज्यांनी अवघ्या 25 मिनिटात एक सुंदर गाऊन तयार करून त्यांच्या अप्रतिम कलेचे प्रदर्शन केले आहे. मी जजेसला विनंती करतो त्यांनी ही विनर ट्रॉफी आणि विनिंग प्राइज देऊन मिस्टर नीलला सन्मानित करावे. अँकर बोलले तसे सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला. 5ही जजेस स्टेजवर गेले. त्यांनी आधी कावेरीच्या अंगावर असलेल्या त्या गाऊनला पाहिले. दॅट्स ग्रेट मिस्टर नील. तुम्हाला ही ट्रॉफी देताना आम्हाला खूप आनंद होत आहे, ज्याचे तुम्ही रिअल हक्कदार आहात. जज खुश होत बोलले. नीलने हसून ट्रॉफी घेतली. वीणा आणि बाकी सगळे या अचिव्हमेंटवर खूप खुश होते. प्रत्येकाच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहत होते. नीलचेही डोळे भरून आले.
बाय द वे मिस्टर नील, आम्ही तुमचे टॅलेंट पाहिलेच, पण आम्हाला एक प्रश्न सारखाच त्रास देतो. दोन व्यक्ती एकसारखाच विचार कसे करू शकतात? म्हणजे तुमचे आणि शाईनचे डिझायनर मिस्टर आलोकचे डिझाईनमध्ये एवढे साम्य कसे? हा प्रश्न फक्त आम्हा जजेसलाच नाही तर इथे उपस्थित सगळ्यांनाच पडला असावा. मिस्टर आलोकने तुमच्यावर डिझाईन चोरीचा आड आणले होते, पण या राऊंडने सिद्ध केले तुम्हाला कशाची चोरी करण्याची गरज नाही. उलट मिस्टर आलोकचे डिझाईन तर तुमच्या डिझाईनला बीट करूच शकत नाही. फिमेल जजने विचारले. त्यावर नीलची नजर आलोककडे गेली, जो घाबरलेला दिसत होता. तीच अवस्था अनिकाची होती. दोघांकडे दुर्लक्ष करत त्याने खाली पहिल्या रो मध्ये बसलेल्या त्याच्या लिटल प्रिन्सेसकडे पाहिले. तिने नजरेनेच खुणावले तसे तो काही वेळ शांत राहिला. त्याने डोळे बंद केले. मिटलेल्या पापण्या आड त्याची छोटीशी वंशू नजरेस आली. तसे अश्रूने पापण्या आड गर्दी केली. त्याने पापण्या उघडल्या तसे डोळ्यातून घरंगळत अश्रूचा एक थेंब गालावर उघडला, जे स्क्रीनवरही स्पष्ट दिसत होते. सगळे अगदी स्तब्ध झाले. विनाची नख विद्युतच्या दंडात रुतली तसे विद्युतने चमकून तिला पाहिले तर त्याची क्युटी पाय रडत होती. तिकडे वसू ही दुःखी नजरेने नीलला बघत होती. कावेरीने त्याच्या शोल्डरवर हात ठेवले तसे नीलने तिला पाहिले. नका एक मोठा श्वास भरला. कसे तरी स्वतःला शांत करत त्याने बोलायला सुरुवात केली. जीवनाच्या एका वळणावर प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी अनोळखी व्यक्ती आपला बनून येत असतो. अचानक आलेला तो इसम कधी आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य अंग बनतो कळतच नाही. त्यांच्यासोबत आपण आपले सुख दुःख सगळे सिक्रेट शेअर करत असतो. तोही आपला बनून आपल्याला सावरत असतो. नीलने एक नजर अनिकाला पाहिले तसे अनिकाने ओशाळू नजर चोरून घेतली. तसेच माझ्याही आयुष्यात असे दोन व्यक्ती आले. त्याने माझे छोटेसे जग व्यापले. मी त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू लागलो, पण मला काय माहीत होते, मी ज्यांना आपले मानले ते माझे नव्हतेच ना ते विश्वासपात्र होते. ते फक्त स्वार्थासाठी माझ्या आयुष्यात आले. त्यांनी माझ्या पाठीत असं काही सुरा खुपसलं की मी जिवंतपणेच मरणयातना भोगले. त्याचा कंठ दाटून आला तसे नील एक क्षण शांत झाला. सगळेच त्याची व्यथा ऐकण्यात रमून गेले. पण मिस्टर नील, तुमच्या या स्टोरीचा आणि आम्हाला पडलेल्या प्रश्नाचे काय कनेक्शन आहे? एक मेल जजने गोंधळून विचारले. त्यावर नील हलकेच घालत असला. खूप घनिष्ठ संबंध आहे. माझ्या आयुष्यात आलेली ती दगाबाज व्यक्ती म्हणजेच शाईनचे फेमस डिझायनर आलोक चव्हाण आहेत. त्यांची वाईफ अनिका, आलोक आणि मी, आम्ही तिघे कॉलेज फ्रेंड्स होतो आणि त्यांनी माझ्यासोबत फ्रेंडशिप केली ती माझ्या डिझाईन केलेल्या ड्राफ्टसाठी. एक दिवस संधी साधून त्या दोघांनी माझे ड्राफ्ट चोरी केले आणि शाईन नावाच्या ब्रँडचे फेमस डिझायनर बनून नावारूपाला आले. नीलने जडजडीत कटाक्ष आलोक अनिकावर टाकले. सगळे अचंबित होऊन दोघांना बघायला लागले. हे हे खोटं आहे. नील आमच्यावर चुकीचे आरोप करत आहे, आलोक घाबरत बोलला. मिस्टर नील, विदाऊट प्रूफ तुम्ही इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर खूप गंभीर आरोप करत आहात. मिस्टर आलोक आणि शाईन ब्रँड भारतातील रेप्युटेड ब्रँड आहे. तुमच्या या आरोपामुळे त्यांना नुकसान होऊ शकतो. भारतीय जज नीलला रोखून बघायला लागले. नीलने त्याच्या मोबाईल गॅलरीमध्ये असलेले काही पिक्स दाखवले. त्यात आलोक, नील, अनिका सोबत वंशू पण एका पिकमध्ये होते. तर एक वंशूच्या शेवटच्या चिठ्ठीचे पण फोटो होते. त्यावरचा मजकूर वाचून जज शॉक झाले. त्याने स्टेजवर उभे आलोकला पाहिले. सगळे जज आपापसात चर्चा करू लागले. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार आमच्या असे लक्षात आले की शाईनचे डिझायनर आलोक चव्हाण आणि त्यांची पत्नी अनिका चव्हाण यांनी मिस्टर नीलची फसवणूक करून त्यांचे ड्राफ्ट चोरी केले. ही जोडी विश्वासपात्र नाही, त्यामुळे या जोडीला फॅशन वर्ल्डमधून बॅन केले जात आहे. जज अगदीच कठोर स्वरात बोलले. त्यांचे निर्णय ऐकून आलोक अनिकाच्या पायाखाली जमीनच सरकली, तर शनाया सुन्न बसून राहिली. एवढ्या वर्षापासून कमावलेली त्यांची इज्जत एका क्षणात धुळीला मिळाली होती. शो संपले. सगळे ब्रँडचे ओनर, डिझायनर नील आणि टीमचे अभिनंदन करत होते.
व्हॅबला तर इंटरनॅशनल लेवलवर काम करण्याची संधी मिळाली होती. फायनली तुला न्याय मिळाला नील. वीणाने हसून त्याला मिठी मारली. हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झाले लिटल प्रिन्सेस. तू मला संधी दिलीस म्हणून मी माझ्या वंशूला न्याय मिळवून देऊ शकलो. खूप खूप धन्यवाद. नील तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत हसून बोलला. त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू चमकत होते. वीणा, विद्युत, नील, वसुधा, कावेरी, कस्तुरी आणि व्हॅब टीम सगळे एकमेकांच्या हातात हात घालून त्यांच्या नवीन दिशेने निघाले. आता यांना कधीच मागे वळून बघण्याची गरज पडणार नव्हतीच. 8 दिवसानंतर व्हॅब ऑफिस. नील, वसुधा, कावेरी, कस्तुरी कितीतरी महिन्यांनी आज निवांत बसून गप्पा मारत होते. विषय एकच, नील आणि वसूचे लग्न. कावेरी, कस्तुरी दोघांना चिडवण्याची एक संधी सुद्धा सोडत नव्हते. नील सगळे एन्जॉय करत होता तर वसू लाजेने चूरचूर झालेली. स्टॉप इट गाईज, किती चिडवणार आहात तुम्ही दोघे. नील खोटं खोटं रागवत कावेरी कस्तुरीला बोलला. तसे दोघे एकदम चुप बसल्या. वसूने त्याच्याकडे बघत नजरेनेच त्याचे आभार मानले. त्याने हळूच तिच्या शोल्डरवर हात ठेवून तिला जवळ ओढले. तशी ती डोळे मोठे करून त्याला बघायला लागली. बघा जरा, माझ्या वसूचा चेहरा टोमॅटो सारखा लाल झाला आहे. नील गालात खट्याळ हसून बोलला. तसे कावेरी, कस्तुरी एकमेकांना टाळी देत मोठ्याने हसायला लागल्या. नील, तू पण जा, मला नाही बोलायचे कोणाशी, बोलून त्याचे हात झटकून वसुधा रुसून आत निघून गेली. नाराज झाली वाटतं, नील जीभ चावून बोलला. आता तुमचे काही खरे नाही नील बाबू, म्हणवा तुमच्या वसूला. कावेरी हसून त्याला चिडवत बोलली. त्यावर नीलने लाजून केसात हात फिरवले आणि तो वसूकडे जाऊ लागलाच की एक कार ऑफिस समोर थांबली. त्यातून शनाया बाहेर पडली. तिला बघताच तिघेही गोंधळले. ही इकडे कशी? कावेरी पुटपुटली. हाय नील. आत येत शनायाने नीलला ग्रीट केले. हॅलो, तुम्ही इकडे? काही काम होते का? नील बोलला. तसेच समज. मी इथे तुझ्या फायद्याची डील घेऊन आले. पायावर पाय ठेवून ॲटिट्यूडमध्ये सोफ्यावर बसत शनाया बोलली. ती भिरभिरत्या नजरेने ऑफिसला निहाळू लागली. डील कशाची? कपाडावर आठ्या पाडून नील तिला बघायला लागला. मी स्पष्टच बोलते, व्हॅब एक छोटासा ब्रँड आहे, त्यामुळे कंपनीची इन्कमही जेमतेमच असेल. काय मिळतो तुला या छोट्याशा कंपनीमध्ये काम करून? याला फेमस व्हायला आणखी बराच वेळ लागेल. तुझ्यासारख्या बेस्ट डिझायनरने शाईनसारख्याच फेमस ब्रँडसाठी काम करायला हवे. माझ्यासोबत काम कर, मी तुला व्हॅबच्या ट्रिपल पे करते. किंवा तुझी इच्छा असेल तर आपण बिझनेस पार्टनरही बनू शकतो. शनायाने तिची ऑफर नीलसमोर ठेवली. काही क्षण हॉलमध्ये अगदी शांतता पसरली. कावेरी, कस्तुरी फिंगर क्रॉस करून नीलला बघायला लागले. तर शनायाला बघून बाहेर येणारी वसुधाही जागीच थबकली. नील काहीसा विचारात हरवलेला होता. त्याला तसे बघून शनाया गालातच विजयी हसली. मग मी तुझा होकार समजू? शनाया तिचा आनंद लपवत बोलली. त्यावर नील गालातच हसला. तुमच्या ऑफरसाठी खूप खूप धन्यवाद मिस शनाया, बट सॉरी, मी तुमची ऑफर मान्य करू शकत नाही, नील बोलला. तसे वसू, कस्तू, काऊच्या ओठावर मोठे स्माईल आले. तर शनाया शॉक होत त्याला बघायला लागली. व्हॉट? एवढी मोठी ऑफर स्वतः तुझ्याजवळ चालून आली आणि तू नकार देतोस? शनाया आश्चर्याने बोलली. ते काय आहे ना मिस शनाया, काही महिन्याआधी मी एक भिकाऱ्याचे आयुष्य जगत होतो. तेव्हा माझ्याकडे कोणी साधे ढोंकूनही पाहिले नाही.
पण आमच्या ओनरने मला या ब्रँडसाठी डिझाईन करण्याची संधी दिली. मी आज जे आहे ते फक्त तिच्यामुळे. इथे मला नेम, फेम आणि इज्जत सगळंच मिळतं असताना मी का तुम्हाला जॉईन होऊ? मला तुमच्या पार्टनरशिपची काहीही गरज नाही, सो तुम्ही जाऊ शकता. नील रोखठोक शब्दात बोलला. अपमानाचे घोट पीत शनाया तिथून जाऊ लागलेच की मिस शनाया, पाठीमागून वसुधाने आवाज दिले. तसे शनायाने तिला वळून पाहिले. तुम्हाला जाणून नाही घ्यायचे फॅबचे ओनर कोण आहे? वसुधा बोलली. मला इंटरेस्ट नाही, शनाया फणकारून बोलली. पण मला सांगावंसं वाटत आहे, वसुधा बोलली. शनायाने तिच्याकडे रागात पाहिले आणि तिला दुर्लक्ष करत तिथून जाऊ लागलेच की वीणा विद्युत रत्न पारखे, व्हॅबची ओनर, आणि आम्ही खूप खुश आहोत. तिच्यामुळे आम्ही हा ब्रँड उभा करू शकलो, वसुधा बोलली. तसे पुढे जाणारी शनाया जागेच थांबली. तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले तर रागाने मोठे बंद झाल्या. ती झपाझप पावले टाकून कारमध्ये बसली आणि वेगाने तिथून निघून गेली. 2 महिन्यानंतर शनायाचा ब्रँड हळूहळू डबघाईला आला. आलोक कणिकाला बॅन केल्याने तिच्याकडे योग्य असा डिझायनर नव्हता. त्यामुळे शाईनकडून नवीन डिझाईन मार्केटमध्ये आल्याचं नाही. जुना स्टॉकही संपला होता. हळूहळू लोकांचा कल व्हॅबकडे वळू लागला आणि शाईनची जागा आता व्हॅबने घेतली. विद्युतने म्हणाल्याप्रमाणे शनायाला नवीन मूवीही मिळाल्या नाही. तिने कित्येक ओळखीच्या डायरेक्टर, प्रोड्युसर सोबत कॉन्टॅक्ट केले, पण अजूनही कोणाकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मात्र भेटला नाही. या काळात हरलेली शनाया कुठेतरी निघून गेली आणि तिच्या इथे नसल्याची दखलही कोणी घेतली नाही. तर दुसरीकडे वीणाची मूवी रिलीज झाली. या मूवीला मागच्या दोन्ही मूवीपेक्षा जास्त रिस्पॉन्स मिळाला. तर हॉलिवूड मूवी ही लॉन्च झाली होती. तिथले वीणाचे कॅरेक्टर खूप छोटे पण स्टोरीला कलाटणी देणारे होते. तीही हिट झाली. तिच्या या अचिव्हमेंटवर नाईक रत्नपारखी परिवार खूप खुश होते. ठरल्याप्रमाणे सनराईज आणि व्हीआरने मिळून वीणाच्या सक्सेसची ग्रँड पार्टी ठेवली आणि विद्युत मास्कच्या मागेच का असेना पण वीणाचा हजबंड म्हणून पार्टीमध्ये मिरवत होता. वीणाच्या आयुष्यातील आजचा हा सोन्याचा दिवस तिला सहज मिळाला नव्हता. तर यामागे होते तिचे अथक प्रयत्न, कधीही हार न मानण्याची तिची प्रवृत्ती, तिची जिद्द, चिकाटी. वीणाचा खडतर रस्त्याने सुरू झालेला असा हा प्रवास वेळोवेळी विनायक शास्त्री, पम्मी दिदी, मनीषच्या सारख्या व्यक्तींची साथ, नंतर विद्युतचे तिच्या आयुष्यात सुखाची बरसात करणं, तिची हरवलेली फॅमिली तिला परत मिळाली. तिने स्वतःसोबतच वसुधा, अनिलसारख्या हरलेल्या व्यक्तींना योग्य तो मार्ग दाखवून त्यांना उभे राहायला शिकवले, त्यांचे जीवन सुखकर बनवले. सगळं कसं तिच्या नशिबात आधीच लिहून ठेवले असावे. म्हणूनच तर कधी काळी देहविक्रीसारख्या दलदलीत फसलेल्या वीणाला आध्याने साथ दिली. तिला त्यातून बाहेर काढून सर्वसामान्य आयुष्य जगण्याची एक संधी मिळवून दिली. त्या संधीचे सोने वीणाने बनवले होते, तेही तिच्या अतिपरिश्रमाने. आज ती देशातील टॉप कलाकारांपैकी एक होती. तशीच संधी वीणाने वसुधाला मिळवून दिली. तिच्यातील टॅलेंट बघून, तिच्यावर विश्वास ठेवून तिने व्हॅब नावाचा ब्रँड उभारले. वसुधानेही तिच्या मेहनतीने त्या ब्रँडला वर नेण्याचे काम केले. नीलने वीणाचे जीव वाचवले, त्या बदल्यात तिने त्याचे आयुष्य त्याला परत मिळवून दिले. कधी काळी आयुष्यात हरलेले हे तिघेही आज यशाच्या उंच शिखरावर पोहोचले होते, ते फक्त त्यांच्या कर्मानेच. समाप्त. अपेक्षा करते कथा आवडली असेल. अशाच नवनवीन कथेसाठी सोबत रहा. नमस्कार.